नमस्कार. जानेवारी 2025 चे जे आपण करंट अफेअर्स बघत आहोत त्यामध्ये आपण उरलेले जे काही आपले न्यूज आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. बघा, पहिली न्यूज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिला पॉडकास्ट. पॉडकास्ट म्हणजे काय त्याची डेफिनेशन खाली दिलेली आहे. कोणी घेतली त्यांची मुलाखत ते पण आपण बघणार आहोत. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिला पॉडकास्ट करणारे निखिल कामत चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला पॉडकास्ट करणारे निखिल कामत चर्चेत आहेत. पीपल बाय WTF मध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीदरम्यान अनेक हलक्या फुलक्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ठीक आहे. आता इथे जे पीपल बाय WTF हा शब्द खूप वेळा येणार आहे, पण तुम्ही जर याचा फुल फॉर्म बघायला गेलं तर असं फुल फॉर्म त्याचा काही नाही आहे. WTF असाच उल्लेख आहे. ठीक आहे, ही गोष्ट एक लक्षात ठेवा. बघा, निखिल कामत नेमके कोण आहेत हे आपण बघणार आहोत. निखिल कामत हे ऑनलाईन ब्रोकिंग फर्म झिरोदाचे सहसंस्थापक आहेत. ऑनलाईन ब्रोकिंग फर्म निखिल कामत काय आहेत? ऑनलाईन ब्रोकिंग फर्म झिरोदाचे सहसंस्थापक आहेत. तसेच फोर्ब्स 2024च्या अब्जाधीशांच्या यादीत आलेल्या माहितीप्रमाणे कामत यांची संपत्ती $3.1 अरब इतकी आहे. निखिल कामत यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एका कॉल सेंटरच्या नोकरीपासून केली होती. त्यानंतर त्यांनी सहव्यवसाय म्हणून शेअर बाजारात ट्रेडिंग सुरुवात केली. 2006च्या दरम्यान निखिल कामत हे सब ब्रोकर म्हणून काम करू लागले. त्यांनी त्यांचे बंधू नितीन कामत यांच्यासह ब्रोकिंग फर्म झिरोदाची स्थापना केली. ठीक आहे. पॉडकास्ट घेणारे कोण? निखिल कामत. निखिल कामत आणि त्यांचे बंधू कोण? तर नितीन कामत. निखिल आणि नितीन ह्या दोघं नावांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. निखिल कामत यांनी मुलाखत घेतली नरेंद्र मोदीजींची. ठीक आहे. आणि त्यांचे बंधू कोण आहेत? नितीन कामत. निखिल कामत हे झिरोदाचे सहसंस्थापक आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे झिरोदा ब्रोकिंग फर्म नेमकं काय त्याविषयी आपण बघून घेऊ. बघा, झिरोदा या ब्रोकिंग फर्मने त्यांचे जे ब्रोकरेज मॉडेल आणलं त्यानंतर भारताच्या शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडल्याचं दिसून आलं. या मॉडेलमुळे गुंतवणूकदार ट्रेडर्स यांना पारंपरिक ब्रोकर्स यांना जेवढं ब्रोकरेज द्यावं लागत असे त्यापेक्षा कमी ब्रोकरेजमध्येही हे सगळं घडू शकतं हे दाखवून दिले. बंगळुरूमधल्या झिरोदा कंपनीचे 1 कोटी ग्राहक आहेत, त्यामुळे ही देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म आहे. मार्च 2023 मध्ये निखिल कामत यांनी WTF इज विथ निखिल कामत या नावाने आणि पीपल बाय WTF या नावाने पॉडकास्ट करण्यास सुरुवात केली. ठीक आहे, दोन्ही नावं लक्षात ठेवा. पॉडकास्ट हा एक डिजिटल ऑडिओ शो किंवा प्रोग्राम आहे जो तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, कम्प्युटर किंवा टॅबलेटवर इंटरनेटवरून डाउनलोड किंवा प्रवाहित करू शकतात आणि तुमच्यासाठी सोयीस्कर असेल तेव्हा ऐकू शकतात. ठीक आहे. आपण आता पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे स्वामित्व योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जानेवारी 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेअंतर्गत देशभरातील घरमालकांना 65 लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली स्वामित्व योजना महाराष्ट्र सरकारने राबविण्यास सुरुवात केली. 27 डिसेंबर 2024 पासून या योजनेची राज्यात अंमलबजावणी झाली. बघा, 27 डिसेंबर 2024 पासून या योजनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मालकी मिळणार असून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देखील मिळणार आहे. बघा, सुरुवात कधी झाली? केंद्र सरकारच्या इथे 1 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्र सरकारने स्वामित्व योजना सुरू केली. मिझोरम हे स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरित करणारे पहिले ईशान्य भारतातील राज्य ठरले. ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. मिझोरम हे स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरित करणारे पहिले ईशान्य भारतातील राज्य ठरले. बघा, स्वामित्व योजनेचे फायदे काय काय आहेत. मिळकतीचा नकाशा तयार होतो. मिळकतीचे नेमके क्षेत्र समजते. मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होते.
सीमा निश्चित झाल्याने अतिक्रमण रोखता येते. प्रॉपर्टी कार्डद्वारे लोकांना बँकेकडून कर्ज घेता येते. गावात मालकी हक्कावरून खूप तंटे व्हायचे. स्वामित्व योजनेमुळे हे तंटे कमी होतील. प्रॉपर्टी कार्डच्या रूपाने लोकांना त्यांच्या जमिनीचा खरे मालक असल्याचा पुरावा मिळतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. बघा, स्वामित्व योजनेचा आपण फुल फॉर्म बघून घेऊ. स्वामित्व स्टँड्स फॉर सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेजेस एरिया. इट इज सेंट्रल सेक्टर स्कीम एम्ड ॲट प्रोव्हाइडिंग अन इंटिग्रल इनहॅबिटेड प्रॉपर्टी ओनरशिप सोल्युशन फॉर रुरल इंडिया, असा त्याचा फुल फॉर्म होतो. बघा, एक फक्त मला एक वाटलं होतं की म्हणजे इथे तारीख दिलेली आहे 1 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्र सरकारने स्वामित्व योजना सुरू केली. आता ह्या तारखेचं पण काहीतरी याच्याशी रिलेशन असेल, मला आठवत नाही आहे ॲक्च्युली, पण जेवढं मी तेव्हा अभ्यास केला होता तर ही योजना 24 एप्रिलला स्टार्ट झालेली होती. ठीक आहे. तर मग याचं मी सिग्निफिकन्स आत्ता नाही सांगू शकत, इथे दिलेलं आहे, पण जेव्हा मला समजेल ह्या तारखेचं मी तुम्हाला सांगेल. पण मग मी नंतर चेक केलं आणि मग मला जे काही दिसलं की मी कोरिलेट नाही कन्फर्म करण्यासाठी मी शोधत होते ना, तर मग इथेही 24 एप्रिल दिलेलं आहे. बघा, स्वामित्व स्कीम इज अ प्रॉपर्टी सर्वे प्रोग्राम लॉन्च बाय इंडियन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ऑन 24 एप्रिल 2021 अंडर प्रेसिडेन्सी ऑफ रामनाथ कोविंद as a central sector scheme to promote socio-economic empowerment and more self-reliant rural India. ठीक आहे. आणि बाकी बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नाही राज्यांमध्ये स्टार्ट करण्यात आली होती. द इनिशियल फेज ऑफ द स्कीम वॉज इम्प्लिमेंटेड ड्युरिंग 2020-21 इन द सिलेक्टेड व्हिलेजेस. सिलेक्टेड व्हिलेजेस, सगळं तेवढं राज्य नाही, सिलेक्टेड व्हिलेजेस ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब अँड राजस्थान. तर ह्या गोष्टी पण सोबत तुम्ही लक्षात ठेवा. आणि लॉन्च कधी केली होती? 24 एप्रिल 2020. इथे तर 2021 म्हटलेलं आहे आणि काही ठिकाणी 2020 आहे, तर मला तेही कन्फर्म करावं लागेल. जस्ट आत्ता मला आहे कन्फ्युजन आहे, ते मी कन्फर्म करून वाटल्यास तुम्हाला नंतर सांगते. पण 24 एप्रिल लक्षात ठेवा आणि इथलं तारखेचं पण मला बघावं लागेल. आणि बघा, स्वामित्व योजनेविषयी मी त्या गोष्टी थोड्या पेंडिंग ठेवलेल्या आहेत. जस्ट मी जेव्हा तुम्हाला शिकवायला सुरुवात केली ना, तो टॉपिक घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मला कुठेतरी वाटलं की तारखेमध्ये थोडं मला कन्फ्युजन झालं, म्हणून तेव्हा मी ते बघितलं. आता मी व्हिडिओमध्येच पूर्ण बंद करून सर्च नाही घेऊ शकत आहे, त्यामुळे मी ते पेंडिंग ठेवलेलं आहे. कोणत्या स्टुडंटला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मेन्शन करू शकता. ठीक आहे. आणि मग मी बघून झालं की तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये ते सांगते स्वामित्व योजनेचं. ठीक आहे. एखाद्या कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगेल मी, सेपरेट व्हिडिओ नाही आणणार. बघा, पुढचा पॉईंट बघूया आपण. भारत पोर्टल उद्घाटन 7 जानेवारी 2025 रोजी कोणाच्या हस्ते? गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते. उद्देश काय? सॉरी, मला मध्येच उचकी आली त्यासाठी. उद्देश फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी. भारत पोर्टल हे पोर्टल CBI संस्थेच्या अंतर्गत असणार आहे. फायदे: भारत पोलमुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या केंद्रीय व राज्य पातळीवरील सर्व तपास यंत्रणा एकाच मंचावर येतील. भारत पोलद्वारे इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर अन्य रंगसंकेतांच्या नोटिसीसह आंतरराष्ट्रीय मदतीसाठी विनंती पाठवण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि यंत्रणांना इंटरपोलच्या 195 सदस्य देशांमधून माहितीची देवाणघेवाण करता येईल. ठीक आहे. आता हे रेड कॉर्नर्स किंवा अन्य रंगसंकेतांच्या नोटीस हे सगळं आपण इंटरपोलच्या जे सिल्वर नोटीस नवीन जारी करण्यात आलेली आहे, हा व्हिडिओ जेव्हा बघितला होता त्याच्यात आपण कोणत्या नोटिसीचा कोणता रंग काय डिनोट करतो, कशासाठी असतं, हे सगळं इन डिटेल बघितलं होतं. तर मग भारत पोर्टल त्यामध्येही तो उल्लेख आलेला आहे आणि आपण ह्या पद्धतीने बघितलेला आहे. बघा, आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. लीड्स अहवाल 2024 कोणाद्वारे? तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. कितव्या क्रमांकाचा आहे? तर 6व्या क्रमांकाचा
आहे. त्यानंतर अहवाल प्रसिद्ध जानेवारी 2025 मध्ये आणि पहिला अहवाल कधी तर 2018 मध्ये. उद्देश काय, आंतरराज्य स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी. आता लीड्स म्हणजे काय, लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स. ठीक आहे, लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट असा त्याचा फुल फॉर्म आहे. हा अहवाल 4 प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. लॉजिस्टिक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक सेवा, ऑपरेटिंग आणि नियामक, पर्यावरण, शाश्वत लॉजिस्टिक. ठीक आहे, 2024च्या अहवालानुसार. आता हे बघा, याच्यात जे काही दिलेले आहेत ना, तर हे खूप आहेत. याच्यात ही माहिती खूप आहे. आपण म्हणू शकतो याच्यातलं नेमकं पाठ काय करायचं. तर एवढंच लक्षात ठेवा की महाराष्ट्र कुठे आहे आणि बाकीचं मी सांगते. बघा, 2024च्या अहवालानुसार किनारी राज्यांमध्ये आता त्याच्यातही काय काय आहे. किनारी राज्यांमध्ये अचिव्हर्स, फास्ट मूव्हर्स आणि अस्पायर्स. अचिव्हर्स याच्यामध्ये अचिव्हर्समध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. हा एक मुद्दा नीट लक्षात ठेवा. आणि पहिल्या क्रमांकावर काय आहे, गुजरात आहे किनारी राज्यांमध्ये. बघा, हे जेव्हा असतं ना, अचिव्हर्स, फास्ट मूव्हर्स आणि एस्पायर्स, हे जेव्हा असतात ना, याच्यात प्रश्न विचारले गेलेले आहेत. या टाईपचे पण काही रिपोर्ट असतात ज्याच्यात या 3 श्रेणी असतात. तर त्यामुळे महाराष्ट्राशी रिलेटेड पण लक्षात ठेवायच्या असतात. आणि ज्या वर्षीचा आपण बघत असतो त्या अनुषंगाने मागच्या वर्षीच्या पण गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या असतात. बघा, गुजरात पहिल्या नंबरला आहे किनारी राज्यांमध्ये अचिव्हर्समध्ये. आणि मग 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबरला महाराष्ट्र लक्षात ठेवा. त्यानंतर भूपरिवेष्टित राज्य म्हणजे काय, ज्यांना भूमी आहे त्यांच्या सगळ्या साईडने, किनारी म्हणजे पाणी किंवा सागरी किनारा नाही आहे. त्याच्यामध्ये पहिलं अचिव्हर्समध्ये हरियाणा आहे. नंतर ईशान्येकडील राज्यांमध्ये पहिलं कोण आहे, आसाम आहे. आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अचिव्हर्समध्ये चंदीगड आहे. तर खूप इन डिटेल पण लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, पुढचा एक लियांग वेंगफेंग. हे कोण आहेत, चीनचे एक एंटरप्रेनर. तर बघा, लियांग वेंगफेंग काय आहे त्यांचं, तर लियांग वेंगफेंगने बनविलेल्या AI मोबाईल ॲपचं नाव काय आहे, डीपसीक. डीपसीक नेमकं काय आहे विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे. एक मोबाईल ॲपचं नाव आहे. कोणी बनवलंय, लियांग वेंगफेंगने. बरं, डीपसीकने चीनचे अद्ययावत AI मॉडेल आहे. या तरुणाने बनवलेल्या स्वस्त आणि मस्त अशा ॲपने बड्या अमेरिकन कंपन्यांचे अब्जाधीश रुपयांचे नुकसान केले आहे. आणि लियांग वेंगफेंग जे चीनचे आहे, त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे, तर हाय फ्लायर. ठीक आहे, पुढे बघा, भारत आयर्लंड 1 दिवसीय मालिका सिरीज. ठिकाण कुठे झाली ही सिरीज, राजकोट. सामनावीर आणि मालिकावीर प्रतिका रावल जी भारताची आहे. भारत आयर्लंड 3 एकदिवसीय सामन्यात भारताने आयर्लंडला 3-0 असे क्लीन स्वीप केले. भारतीय महिला संघाने 3ऱ्या अंतिम सामन्यात वनडेची सर्वोच्च धावसंख्या नोंद केली. एकूण 435 धावा. या सामन्यात 304 धावांनी मोठा विजय मिळवला. बघा, एक अजून आपण टॉपिक बघून घेऊया. आर्थिक आरोग्य निर्देशांक 2025 कोणाद्वारे, तर नीती आयोगाद्वारे जाहीर कधी झाला, जानेवारी 2025 मध्ये. एकूण निकष किती आहे, 5. खर्चाची गुणवत्ता, महसूल संकलन, आर्थिक शिस्त, कर्ज निर्देशांक आणि कर्ज टिकाऊपणा. पहिले 3 क्रमांक बघा, ओडिसा, मग छत्तीसगड आणि मग गोवा. ओडिसा, छत्तीसगड आणि गोवा. आता लक्षात कसं ठेवा सांगू का, आर्थिक आरोग्य निर्देशांक. पण एवढं लक्षात ठेवा की ही ट्रिक कशाची आहे, तर आर्थिक आरोग्य निर्देशांकाची आहे, विसरून जाल नाही तर. आता समजा आपण हा असा गोल ओ काढला. आता मी काढत नाही कारण माझ्याकडे रफ करायला खोडरबर नाही आहे पुन्हा. समजा आपण असा ओ काढला असं समजा. मग नंतर तो निम्मा खोडून टाकला म्हणजे काय उरतं, काय असा उरतो ओ. त्याच्यातून काय तयार झाला, सी. जेव्हा आपण अर्धा भाग खोडतो ओ, त्याच्यातून काय झाला, सी झाला. म्हणजे ओडिशा प्रथम, मग छत्तीसगड आपण
स्पेलिंग लिहिताना सी वरून चालू होतं आणि नंतर गोवा, मग त्या सीचाच काय करायचा, जी करायचा. वाटल्यास आपण असं करूया, पुसट ओ काढू, नंतर मग आपल्याला त्याच्यातूनच सी काढायचा आहे. ठीक आहे, सी हा झाला सी आणि त्याच्यातूनच काय जी. अशा पद्धतीने ट्रिक लक्षात ठेवा. आपलं उत्तर सुटण्याशी मतलब आहे. फक्त हे कशाशी रिलेटेड आहे, आर्थिक आरोग्य निर्देशांकाशी रिलेटेड आहे. आणि या यादीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, तर 6व्या क्रमांकावर आहे. हे पण लक्षात ठेवा. अजून एक सांगू का काय करायचं, हा जी काढलाय बरोबर, पुन्हा एक सांगते, नीट लक्षात ठेवा. बघा तुम्हाला वाटत असेल मॅडम काही पण ट्रिक सांगतात, पण काही पण नाही. आता हे तर माझ्या डोक्यात जस्ट मी यापूर्वी एकदा वाचलं होतं आणि त्याच्यानंतर ट्रिक मी काय डायरेक्ट आत्ताच माझ्या डोक्यात आलं, तेव्हा थोडाफार विचार झाला असेल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हा आपण ओ काढला, मग त्याचा निम्मा भाग खोडला, त्याच्यातून सी तयार केला आणि त्याच्यातून जी तयार केला, बरोबर. आणि महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे ना, मग त्या जीचाच 6 तयार करायचा. बघा या एका याच्यावरून फक्त तो 6 काय आहे, महाराष्ट्र या यादीत 6व्या स्थानावर आहे, असं लक्षात ठेवा. कळतंय तुम्हाला. काही केलं तर आपल्याला उत्तर सुटण्याशी मतलब आहे. फक्त ही ट्रिक याच्याशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा आपण आता हा पुढचा पुरस्कार बघूया, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025. बघा या पुरस्काराचं मी बघितलं, राज्यसेवेला काही प्रश्न आलेले आहेत का, तर अजून तरी आलेला नाही आहे याच्यावर काही प्रश्न. तर आणि माझी एक सवय आहे की एखादी गोष्ट मी बऱ्याच याच्यातून वाचते आणि मग शिकवते. तर मी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी ॲजसच असं खूप काही सर्च केलं नाही आहे. मी एवढं जे लिहिलं आहे ना त्यालाच प्रमाण मानलेलं आहे. कुठेही क्रॉस चेक करणं किंवा पुन्हा अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं असं काही मी गोल्डन ग्लोब विषयी केलेलं नाही आहे. तर गोल्डन ग्लोब पुरस्कार मी डायरेक्ट याच्यातूनच शिकवती आहे. ठीक आहे. तर बघा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 पुरस्कार क्रमांक 82. पुरस्कारामध्ये बघा काय म्हटलं त्यांनी, फ्रेंच दिग्दर्शक जॅक ऑडियार्ड यांच्या एमिलिया पेरेज या चित्रपटाचा दबदबा राहिला. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाचा दबदबा राहिला, तर एमिलिया पेरेज जॅक ऑडियार्ड दिग्दर्शित फ्रेंच दिग्दर्शक आहे. ह्या तिन्ही कन्सेप्ट किंवा फॅक्ट्स नीट लक्षात ठेवा. पुढे बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढे भारताकडून बिगर इंग्रजी चित्रपटाच्या गटात कोणतं म्हणताय, बघा बिगर इंग्रजी चित्रपटाच्या गटात दिग्दर्शिका पायल कपाडिया यांचा ऑल वी इमॅजिन या चित्रपटाचा तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका म्हणून कपाडिया यांना मानांकन मिळालं आहे. पुढे बघा एक कळालं तुम्हाला, पायल कपाडिया लक्षात ठेवा. भारताकडून बिगर इंग्रजी चित्रपटाच्या गटात दिग्दर्शिका पायल कपाडिया यांचं कोणतं, ऑल वी इमॅजिन या चित्रपटाला तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका म्हणून पायल कपाडिया यांना नामांकन मिळालं आहे. पुढे बघा आता आपण पुरस्कार विजेत्यांची यादी बघून घेऊ. उत्कृष्ट चित्रपट बिगर इंग्रजी, आता पहिल्यांदाच आपण काय वाचलं, दबदबा कोणत्या पिक्चरचा राहिला, एमिलिया पेरेजचा. पण कोणता चित्रपट आहे तो फ्रेंच आहे, म्हणजेच काय बिगर इंग्रजी आहे ना, आणि त्यालाच कोणता मिळालाय, उत्कृष्ट चित्रपट बिगर इंग्रजी गटातील पुरस्कार एमिलिया पेरेज या चित्रपटाला मिळाला. उत्कृष्ट चित्रपट संगीतमय किंवा विनोदी, बघा पुन्हा एमिलिया पेरेज या चित्रपटाला मिळालाय. म्हणून त्यांनी काय म्हटलं, दबदबा एमिलिया पेरेजचा राहिलाय. मग जर उत्कृष्ट चित्रपट बिगर इंग्रजी म्हणाल तर एमिलिया पेरेज, उत्कृष्ट चित्रपट संगीतमय किंवा विनोदी विचाराल तर एमिलिया पेरेज. त्याच्यानंतर उत्कृष्ट चित्रपट ॲनिमेटेडमध्ये कोणाला, फ्लो या चित्रपटाला. उत्कृष्ट चित्रपट नाट्यमय या कॅटेगरीमध्ये द ब्रुटॅलिस्ट. आपण द ब्रुटॅलिस्ट रिलेटेड अजून एक फॅक्ट बघून घेऊ. उत्कृष्ट चित्रपट नाट्यमयता द ब्रुटॅलिस्ट आणि उत्कृष्ट अभिनेता नाट्य द ब्रुटॅलिस्टचा जो हिरो आहे एड्रियन ब्रॉडी यांनाच मिळाला आहे. या दोन गोष्टी सोबत लक्षात ठेवा, राहतील लक्षात. उत्कृष्ट चित्रपट नाट्यमयता द ब्रुटॅलिस्ट आणि उत्कृष्ट अभिनेता त्याच चित्रपटाचा एड्रियन ब्रॉडी झालं. आता बघा सिनेमॅटिक आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता, विकेड. नंतर उत्कृष्ट अभिनेत्री नाट्य
आता जसं उत्कृष्ट अभिनेता नाट्यामध्ये एड्रियन ब्रॉडी द ब्रुटलिस्टला मिळालं, तसंच उत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये नाट्य फर्नांडा टॉरेस आय एम स्टील हिअर झालं. आता उत्कृष्ट अभिनेत्री दूरचित्रवाणी मालिका नाटकामध्ये हिरोयुका सनदा शोगुन आणि उत्कृष्ट अभिनेत्री दूरचित्रवाणी मालिका संगीत व विनोद याच्यामध्ये कोणाला मिळालं. आता हे बघा, उत्कृष्ट अभिनेत्री दूरचित्रवाणी मालिका नाटक हिरोयुको सनदा शोगुन आणि उत्कृष्ट अभिनेत्री दूरचित्रवाणी मालिका संगीत व विनोदमध्ये जीन स्मार्ट हॅक्सला. ठीक आहे, हॅक्स या मालिकेला असं तुम्ही म्हणू शकता. तर अशा पद्धतीने आपण गोल्डन ग्लोब पुरस्कार एक थोडक्यात व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आता अजून काय जे थोडेफार राहिलेले आहेत आपले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जानेवारीचे कंप्लीट करून घेऊया. धन्यवाद.